तर नमस्कार मित्रांनो, कशात होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल. तर सूर्या मन्नू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज सोमवार आहे आणि संध्याकाळचे 9:30 वाजलेत. 9:30-10 वाजत आहेत येत असते. लाईट गेली आहे. सकाळपासून लाईट नाही. सकाळी 10 वाजल्यापासून काहीतरी लाईट नाही आणि अजून लाईट आलं नाही आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. आज 10 दिवस झालं कंप्लीट. सध्या पाऊस थांबला आता. एक 5 मिनिट झाला असेल पाऊस थांबलाय थोडा. कारण ते अजून चालूच होईल आता पाऊस. पाऊस हे रेनकोट आपले आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आणि या पावसामुळे तुम्हाला सांगतो लाईट गेली आहे. काल पण असंच झालं. उघडं राहू दे. मच्छर येतील ना. आणि काल पण तुम्हाला सांगतो ही सिच्युएशन होती. लाईट गेलेली आणि हा काय नाही, काय करायचे. कुछ नाही. तर आता ही दरवाजा इथं बघू शकताय, दरवाजा उघडा ठेवलाय कारण वारा नाही त्याच्याबद्दल. तर ही सिच्युएशन आहे नवी मुंबईची. सगळीकडेच ही प्रॉब्लेम आहे असं मला वाटते. कारण मोबाईल रील्स वगैरे बघून ह्याच्यामध्ये सगळं सिस्टम समजते. तर पावसाचं वातावरण म्हणजे खरंच लय डेंजर आहे. इकडं पाऊस लय कंटिन्यू सदा म्हणजे पाऊस लय मोठा पाऊस चालू आहे इकडं. म्हणजे पूर यायची शक्यता आहे असं मला वाटतंय पावसाचं वातावरण बघून. कारण दिवस रात्र पाऊस. अहो मी आत्ता इथं आल्यापासून एवढा पाऊस नाही बघितला. यावर्षी थोडा कंटिन्यू म्हणजे लगातार पाऊस आहे. लगातार पडतोय प्रत्येक वर्षी, परंतु असा नाही पडत. ही कंटिन्यू पाऊस आहे. 10 मिनिटं फक्त थांबला असेल आता कमीत कमी. चालूच आहे त्याचा पाऊस फोनला खतरनाक. नेटवर्क नाही. आणि 2 दिवस झालं मोबाईलला नेटवर्क नाही. इथं पण नाही, घरी नेटवर्क आणि कामावर पण नेटवर्क नाही मोबाईलला. कामावर पण लाईट सिच्युएशन तशीच आहे. सगळीकडे तसं सिस्टम झाले. तर किती दिवस ही प्रॉब्लेम सहन करावं लागेल आता काय सांगता येत नाही मित्रांनो. बाटली इथं ठेवली, त्याला इथं ठेवावं लागेल कारण रात्री इकडे कुत्रे येऊन बसतात. कारण इकडं पाऊस लागत नाही ह्या साईडला. कुत्रे सगळे घाण करतात ते. त्याच्याबद्दल ही बाटली ठेवलेली आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. तर पाणी पण नाही घरामध्ये वापरण्यासाठी. तर मी मग काय केलं माहित आहे का, म्हणलं आता तर झोप पण येणार नाही, लाईट नाही. मच्छर दुनियाचे चावतात. तुम्हाला खरं सांगतो सिच्युएशन जी आहे ती. आणि मी म्हणलं कुठं बसू इकडं. तर मी म्हणलं चला ब्लॉग तर काढू आणि काहीतरी मनोरंजन, तेवढंच टाइमपास तुमचा पण होईल आणि माझा पण होईल. तेवढाच थोडा वेळ निघून जाईल. तेवढ्यामध्ये जर तुम्हाला बोलत बोलत जर लाईट आली तर खूपच चांगलं आहे. पण मला नाही वाटत आता लाईट येईल म्हणून, आहे ना. आज लाईट येईल म्हणून असं मला तर काय वाटत नाही, कारण मोठाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच काहीतरी. तू होतीस तेव्हा होती का लाईट? 10 वाजल्यापासून काहीतरी लाईट गेली आहे आणि आम्ही मग पाणी पण घरातलं संपलंय. पाणी विकत आणावं लागतं इथं, पिण्याचं पाणी. आणि ती बाटला घेऊन गेलो तर तिथं बी पाणी नाही. पाणी नाही म्हणजे लाईट आहे तर तिथं पाणी भेटणार असं सिच्युएशन आहे. जर त्यांच्याकडे थोडा पाणी साठा होता थोडासा, पण ती संपला. आम्ही तिथं गेल्याच संपला असं झालं शॉर्ट. थोडा आहे म्हणजे पिण्यापुरतं उद्याच्या दिवसाचं, पण स्वयंपाकापुरतं नाही पाणी. काय आहे का म्हणे स्वयंपाकापुरतं पाणी आहे का, ते पण नाही. तर त्याच्यामुळेच आता उद्याच्याला स्वयंपाकासाठी पाणी होईल म्हणून आज रात्री स्वयंपाक केला नाही. आणि आज रात्री म्हणजे आता 9-8:30 वाजता मी जाऊन चायनीज वगैरे आणलो आणि आत्ताच आम्ही जस्ट जेवण करूनच आत्ता इथं बसला. जेवण झाल्यास म्हणलं चला काहीतरी आता तुमच्याशी गप्पा मारायला मस्तपैकी. तर आपला कालचा एक ब्लॉग पडलाय यूट्यूबला, आपण सोडला बघा. आजच सोडलाय तो. आज म्हणजे आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघायला भेटते. आज सोमवार आहे तर आजच तो व्हिडिओ कोणी अपलोड केलेला आहे. तर हे काही बघा खतरनाक मच्छर बिच्छर चावतं. काल रात्री तर असली भयंकर सिच्युएशन होती. काल रात्री मी 2 वाजता झोपलो.
ती हिना पण मनाली पण रात्री 2 वाजता, मी पण 2-2:30च्या दरम्यानच काहीतरी झोप. मच्छर एवढे चावत होते बेकार. लाईट नको त्याच्यात. आज पण तीच सिच्युएशन आहे वाटतं. आणि काय, काल ती मच्छरची अगरबत्ती नव्हती आणली, आज आणल्या 2 अगरबत्त्या आणल्या. लावा इथं लावू का? अगरबत्ती. हा तू लावली असती तर चांगलं झालं. उठून आता मी उठू शकत नाही. उठू नाही शकत. ती मेणबत्ती आहे का ती बंद करा, की जरा बेर आपला ती कली एक बंद केली आता, ती बी मेणबत्ती संपली, कली बी संपत आली हो का, दाखवतो मला. काय आता लय अवघड झाले, आता रात्री अंधारात झोपावं लागेल. बरं झालं मी कामावून ही कने, कामावून नाही कुठं तुझ्या काम ऑफिसला केले ना चार्जिंग, तिच्या ऑफिसला चार्जिंग केली. बाई बघा मेणबत्ती बी थोडीच राहिली मित्रांनो. ही विजून टाकू का? आणि काय करू विजवून? दुसरी लावायची. दुसरी कुठं आहे? असं नाही. नाही थांब, मी करतो. मी ATM भिजले होते माझे माहिती आहे का, म्हणून मला काढून ठेवले इकडे. 2 किती आवड आहे. मी काय ना मोबाईल पकडायचं. तुमचं किती मस्त चालू आहे. विठ्ठला पांडुरंगा. बघा मित्रांनो, संसार आहे तर संसार म्हणजे केलाच पाहिजे, तर ह्यालाच म्हणते बघा संसार. खरं सांगतो. आता हसायचं का रडायचं कळना गेले आता. जावा ना सोडून. कुठं जाऊ आता सोडून? जायचं तिथं. हा? तिथं जायचं तिथं जावा. कुठं जायचे? बाई बाबा तिकडे लावा दरवाजाकडे. असं लावू, दोन्ही बी लावू इथंच. एक इकडे लावा आणि एक इकडे लावा. इथं लावू का असं? हा, आणि एक कुठे लावू? इकडे ग्लास देत आपण लावत असते. इथं लावा लागेल अशी. काढावं लागेल इथला. लावलं बघा. हे घरात आता वलानी बांधले, काल परवा दिवशीच बांधलेले. कारण बाहेर तर कपडे वाळू घातले तर का नाही, तिथं काय वाळायचे चान्सेस नाही. 4 दिवस बी ठेवले तर वाळणार नाहीत, आठवडा बी ठेवले तर वाळणार नाही. कारण आता एक कंटिन्यू पाऊस असल्याबद्दल पाण्याची शितोडी येतेच तिथं. मी बसतो इकडं. लागायला का फोन? कसं नेटवर्क नाही कुठून लागणार आहे का? बघा आता तुम्हाला वाटत असेल, टाइम दाखवतो मी, ओरिजिनल टाइम दाखवतो, ओरिजिनल. आधी साडे नाही बघा, 9:30 वाजले, 9:30 संध्याकाळची. अशी सिच्युएशन आहे. मुंबई का सुखाची आहे का हो? लय दुःखाची मुंबई आहे, तुम्हाला खरं सांगतो. मग थोडे दिवस सुख असतात, थोडे दिवस दुःख असतात, आणि त्या सगळ्यात पुन्हा काही दिवस सुख येते. असं आहे सिस्टम. इकडे लाईटीची सोय नाही, लोक अंधारात पडायचं काम आहे. रस्ते तर आहेत का इकडे नुसतं शेवाळ झालेलं आहे, कधी एखाद्या दिवशी घसरून पडत की सांगता येत नाही. आहे का म्हणे, लय डेंजर रस्ता झाला इथला घरापासला. झाडाला पाहिजे. झाडाला कोण कोण मारणार आहे का? कोण झाडणार आहे? आपण आपल्या गाड्या बिड्या नसतात, झाडाला नको. नाही बाबा, आपणच एकटे नेतो का झाड? प्रत्येक वर्षी तिथं मीच साफसफाई करतो ह्याची रस्त्याची, माहिती आहे का? त्याला ते पावडर टाकून रस्ता जे शेवाळ झालेला आहे ते सगळं क्लीनच होतंय, असं मी प्रत्येक वर्षी करतो. आता इथं आम्हाला इथं आपलं 3रं वर्ष आहे पावसाळ्याचं म्हणे, आहे का? ह्या घरामध्ये 3रं वर्ष पावसाळ्याचं आहे. तर ह्या वर्षी काय मला वाटत नाही, बघू भेटलं तर ते पावडर, त्याला काय म्हणतात का त्या पावडरला म्हणे? ब्लिचिंग पावडर. बघू, पण सध्या मला वाटतंय नाही भेटणार ती, कारण सध्या सिच्युएशन हार्ड चालू आहे जिथं मी कामाला तिथं, आहे का नाही म्हणे? वार सुटणार की नाही, वार बिना कामाचं दुसऱ्या टायमिंगला सुटते. हा, वार आणि पाऊस. आता पाऊस बी बंद झाले आणि वार बी बंद झाले. आता थोडं नॉर्मल सुटलेले बघा मित्रांनो. आता मस्तपैकी वारं सुटले बघा, जरा बरं वाटाले घराच्या बाहेर आलो होतो, नाहीतर लय मोठी परिस्थिती चालू आहे सध्या.
तुम्हाला सांगतो इथं नवी मुंबईचं हे जरा खराब चालू आहे. लय बेकार. काय म्हणाली ग म्हणाली हळूहळू? काय बोलालीस तू? मला काय समज नाही गेलं तुझं. म्हणाली झोपले म्हणून दाखवा म्हणाली. थांबा दाखवतो. ही व्हायची सिच्युएशन आहे. अंधार बघा कुठं लाईट दिसते का? आता ती समोर थोडी लाईट दिसते असेल. ती आपलं ह्याच्यावरचा आहे चार्जिंगवरचा बल्ब आहे का नाही म्हणे? आपल्या चार्जिंगवरचा घ्यायला पाहिजे होता बल्ब आहे का? झोपलीस काय? अरे नाही आहे खरंच झोपली काय ती? इकडं सगळा अंधारच अंधार झालाय. काय खरं नाही. बरं आता काही भांडे बिंडे आखले तसेच पडले तू. काय सांगायचं तुम्हाला? पाणीच नाही. लाईट नाही म्हणून पाणी नाही. पाणी नाही म्हणून स्वयंपाक नाही. स्वयंपाक नाही म्हणून पोट. मग बघा कसं झालं. काय खरं नाही आता. म्हणे अय म्हणाली अय माय उठ बाई. मी लावू काय मी दरवाजा? नाव द्या वारा यायला. मी किती आरडाला मी आता बोललीस ती हा? वारं येईल होय? लावा नका लावता खरं नाही. नाही लावतो ना. नको लावतो मी ऐक. पागल आहे. सर का मी झोप नाही गेले. झोप नाही ना? मग काय आवाज देणार गेलीस? तुम्ही मला फसवायला. जर 2 शब्द बोल. 2 शब्द. बघा एवढा असं आहे माहिती का? मी काहीतरी चांगलं करायला जातो परंतु अडथळा तुम्हाला दिसला असं. तर चला ह्याला आपण इथं बाबा पोळल ना? पोळू का तुम्हाला? पोळू का? थांब तुला पोळू तुम्ही पोळी गेली. नाटक करायला झोपायचं नाटक करू नको समजले ना? झोप यायला. आता लाईट येणार आहे 10 वाजता. मी लावून तर त्या ह्याला फोन त्या सुपरवायझरला. म्हणजे तीच कोण आहे ती मेकॅनिक त्याचा त्याला तर ती काय म्हणलं माहिती का म्हणे लाईटवाल्यानं म्हणलं 10 वाजता येते लाईट. ती भांडी पिंडीचे पडलीत का सगळे धुवून साफसफाई करून हो साफसफाई करून मी झोपते. काय काम केली असते आल्यापासून आहे का लाईट? आल्यापासून मग आता लाईट येणार आहे म्हणून ती सांगायला पाणी बिणी येते. हा मग भांडे फिंडे सगळं चकाचक घासून ठेवू काय म्हणजे उद्याच्याला तुला सकाळी लोड नाही राहणार. बरोबर आहे का नाही? अहो झोप झोप. गप्पा ना त्रास व्हायला मला त्या बॅटरीचा त्रास व्हायला वय. बघा अशी सिच्युएशन आहे. सिच्युएशन खूप गंभीर आहे माझी माहिती आहे का? तुम्हाला वाटत असेल नॉर्मल आहे पण गंभीर सिच्युएशन आहे. तुम्ही बघितलं असाल आताच सध्याचं उदाहरण. तर या गोष्टीवर मी 2 माझे शब्द थांबवतो. तुम्हाला बघ कसा वाटला आजचा व्हिडिओ नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या. कोणच बघत नाही तुमचं भाषण. चला बाय बाय. मी माझं जर अरे मला दुसरे बघू अगर नाही बघू मीच कधी 10 वेळेस माझा व्हिडिओ बघतो समजलीस का? ए नकटे मीच 10 वेळेस. तुम्ही सांगते आई काय नकटाय म्हण बघी माझं नाक कसलं आहे लमक्या तर लमक्या असं. तुझं आहे का 2 बोटात सुद्धा नाक नाही बोलायला मला नकट्या म्हणून. गप आहे गप आता मी ब्लॉग एंड करायला मला काही डिस्टर्ब करू नको. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. मग मैत्रिणी नको का? फक्त मित्र. हा मग मित्र आणि मैत्रिणींनो. नाही बोलायचं. ए बाई मी बोलणार आहे मी मैत्रिणींनो. मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला कसा ब्लॉग आवडला माझा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुढला व्हिडिओ बनवायचे का नाही सांगा. मी आता रोज कंटिन्यू काही ना काही मी रोज माझं भाषण ठेवणार आहे. तुमच्या 2 गोष्टी तुम्हाला थोडंसं मनोरंजन हो आणि माझंही मनोरंजन हो आणि माझा याच्यात थोडासा वेळ निघून जावा बस एवढंच. तर चला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.